उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज साताऱ्यामधल्या कराड आणि फलटण तालुक्यातल्या दौऱ्यावर असतील। सकाळी 10 वाजता कराड येथील प्रीती संगम बाग येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन ते अभिवादन करतील आणि त्यानंतर दुपारी 11 वाजता सुनेत्रा पवार फलटणकडे रवाना होतील। दुपारी 1 वाजता विदीप जाधव यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट त्या घेणार आहेत आणि त्यानंतर बारामतीकडे त्या रवाना होतील। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा हा सातारा जिल्ह्यामध्ये असणार आहे। सातारा जिल्ह्यातील कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन सुनेत्रा पवार घेणार आहेत। अवघ्या काही वेळामध्ये साधारणतः 7:30च्या दरम्यान सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या कराड येथे मार्गस्थ होतील आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिला दौरा बारामतीतून त्यांचा जो आहे तो कराडला आहे। सकाळी 10 वाजता त्या कराड येथे प्रीती संगमावरती पोहोचतील आणि त्यानंतर फलटण येथे अजित पवारांसोबत जे अंगरक्षक होते, सिक्युरिटी होते, विदीप चव्हाण यांचं जे फलटण तालुक्यातील तरडगाव गाव आहे त्या ठिकाणी जातील आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटतील आणि आज संध्याकाळी साधारणतः 5च्या दरम्यान या ठिकाणी जे आहे ती सांत्वनपर भेट ठेवलेली आहे पवार कुटुंबियांनी आणि त्याला सर्व पवार कुटुंब जे आहे जे नागरिक भेटायला येतील त्यांना भेटणार आहेत। असा जो आहे तो आजचा सुनेत्रा पवारांचा संपूर्ण दौरा असणार आहे आणि सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा म्हणजे जी पहिली सुरुवात होणार आहे ती यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळापासून। खरं तर शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत असाच या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न असणार आहे। कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.